नमस्कार पालको, स्वागत आहे आपल्या दत्ताची माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये। ज्या पालकांना प्रतीक्षा होती की विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया ही 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे, परंतु आपण पाहतोय मागील 8 दिवसापासून म्हणजे 6 तारखेपासून आपण पाहतोय की दररोज एक नवीन तारीख आरटीच्या वेबसाईटवरती दिसत आहे। म्हणजे 7 तारखेला 7 तारीख, 8 तारखेला 8, 9ला 9, आज 13 तारीख आहे, तरी अंतिम तारीख जी शाळेच्या नोंदणीची आहे ती 13 तारीख दाखवत आहे। मग नेमकं वृत्तमानपत्रात तर हे सांगण्यात आलं होतं की 13 तारखेपासून आरटीएची विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू होईल, परंतु अद्यापही फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे। मग नेमकं पालक संभ्रमात आहेत की खरंच उद्या म्हणजे 14 तारखेपासून आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे का। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जरी आपण पाहिलं तरी अजूनही उद्यापासून जी काही विद्यार्थी नोंदणी असणार आहे ती सुरू होईल अशी कुठली सूचना नाहीये। एक नवीन नोटिफिकेशन 25-26 आरटीच्या वेबसाईटवरती लागून पडलेलं आहे, परंतु तारखा यामध्येही डिक्लेअर करण्यात आलेला नाही। त्यामुळे आता नेमकं खरंच उद्यापासून सुरू होणार आहे का हा संभ्रम पालकांमध्ये आहे। काळजी नसावी, मी मागील 4-5 वर्षापासून सातत्याने आरटीवरती व्हिडिओ बनवत आहे। त्यामुळे माझी तुम्हाला सर्व पालकांना विनंती आहे की जर तुम्ही येणाऱ्या वर्षी म्हणजेच या 2025-26 मध्ये आपल्या पल्ल्याचं ऍडमिशन आरटी मार्फत करू इच्छिता तर तुम्ही माझा एक फ्री ऑफ कॉस्ट निशुल्क व्हॉट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जेणेकरून तुम्हाला वेळेत आणि अचूक मार्गदर्शन माझ्या मार्फत किंवा तज्ञांच्या मार्फत लाभणार आहे। त्यामध्ये कसलेच शुल्क आकारले जात नाहीये, कुठली सेवा शुल्क नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सअप ग्रुप आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तो जॉईन करू शकता। पण नेमकं आता आपण पाहूया की उद्यापासून किती चान्सेस आहेत आरटीएच्या विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू होण्याची। आपण पाहतोय की मागील आता जवळपास 1 महिना उलटला आहे शाळेच्या नोंदणीचा, परंतु अजूनही शाळा नोंदणी ही पूर्ण झालेली दिसत नाहीये। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जर का जून जुलैमध्ये ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण नाही झाली तर मागील वर्षाप्रमाणे पोरांचा नुकसान हे होऊ शकतं। उद्या म्हणजे 14 जानेवारीला विद्यार्थी नोंदणी सुरू होणार अशाही काही बातम्या येत आहेत, पण आरटीच्या वेबसाईटवरती कोणतंच नोटिफिकेशन याबद्दल दिलेलं नाहीये। माझा अनुभव असा सांगतोय की कुठल्याच वृत्तमानपत्र असेल किंवा कुठल्या जाहिरातीवरती अवलंबून न राहता आपल्याला पालकांना विनंती आहे की आरटीच्या वेबसाईटवरती वेळोवेळी तुम्ही भेट द्या आणि त्या ठिकाणी जर का आरटीच्या नोटीस ऍडमिशन शेड्यूलमध्ये जर का त्यांनी सांगितलं असेल की तुम्हाला या तारखेपासून या तारखेपर्यंत ऍडमिशन्सची तारीख असणार आहे तरच तुम्ही विश्वास ठेवू शकता की ऍडमिशन प्रक्रियेला या तारखेला सुरुवात होणार आहे, अन्यथा तुम्ही कुठल्याही बातमीवरती विश्वास ठेवू नका। आशा बाळगूया की उद्याच म्हणजेच 14 जानेवारीपासून ऍडमिशन प्रक्रिया सुरुवात होईल आणि जो काही वेळ दिला जाईल तो कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा वेळ दिल्यात येणार आहे। तोपर्यंत पालकांना करायचं काय की तुम्हाला तयारी करूची कागदपत्राची, जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, पाल्याच्या वडिलांचं पाल्याचा जन्माचा दाखला असेल, या सर्व बाबतीत तुम्हाला सज्ज राहायचं आहे। भाडेकरार ज्यांना पुन्हा करायचंय त्यांना एक संधी आहे की अद्यापही वेळ गेलेला नाहीये, जर तुम्ही भाड्यानं राहत असाल तर भाडेकरार नक्की करून घ्या। आशा करतो ही माहिती आणि जो व्हॉट्सअप ग्रुप मी जोडलेला आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। त्या ग्रुपसाठी जॉईन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये किंवा ग्रुपमध्ये विचारा। सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।